अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होतीये। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळे त्यांचे समर्थक आज नेमका कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर अक्षय कर्डिले हे मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। ते मतदान करतायत। आपण थेट दृश्य पाहतोय मतदान केंद्रावरची। तर राहुरीमध्ये ही महत्त्वाची लढत पार पडते। 7 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादीकडून मोकाटे रिंगणात आहेत। तर गोविंद मोकाटे विरुद्ध अक्षय कर्डिले अशी थेट लढत होतीये। अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अक्षय कर्डिले यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह माहितीतले अनेक नेते हे प्रचाराच्या रिंगणात उतरलेले होते। जोरदार प्रचार झालेला होता आणि त्यानंतर आता राहुरीमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।